बरेच मेसेजेस आले की अजितदादांबद्दल का नाही काही बोलत. अहो, आम्ही अमेरिकेतून महाराष्ट्राचं राजकारण एवढे बघायचो नाही पूर्वी. कोविडमध्ये बघायला लागलो की आपल्या आईबाबांचं काय चाललंय. आणि पूर्वी लक्षात ठेवता यायचं ना, हा मनुष्य हा पक्ष. आता सगळा गोंधळ असतो, काय चिन्ह काय वेगळी, हा गट तो गट. मला इंस्टाग्रामवर पेड कोलॅबच्या रिक्वेस्ट येतात. मी कधी केल्या नाहीत, करणारे नाही. म्हणजे मलेरिया किंवा चिकनगुन्याने मला विचारलं, डॉक्टर रवी आपण कोलॅब करूया का. कसं करणार. पण इतर धंद्यामध्ये ज्याला संधी साधूपणा म्हणतात, तो राजकारणामध्ये अनिवार्य तडजोड असू शकते. मल्टीपार्टी डेमोक्रेसीमध्ये नाझी पक्ष जेव्हा पहिल्यांदी पार्लमेंटची इलेक्शन लढला तेव्हा त्यांना 26% मतं मिळाली होती. म्हणजे 74% जर्मन लोकांना ते नको होते. त्या लोकांनी आपापसातले मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले असते तर दुसरं महायुद्ध टाळता आलं असतं जगाला. त्याच्यामुळे राजकारणात ते करायला लागतं. मला काय त्याच्याबद्दल समजत नाही. पर्सनली मला आठवते की 3 आमचे कनेक्ट असू शकतात अजितदादांबरोबर. एक मी ऐकलं की ते खूप विनोदी होते. हे बेस्ट माहिती आहे. माझ्या एका पेशंटचा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्यांनी ऊत आणला होता लोकांना, पाय दुखतो पाय दुखतोय. मी म्हटलं ए कामाला लाग, पाय तुटला ही लंगडी सबब आहे, लेम एक्सक्यूज. तो एवढा हसला की त्याचं दुःखच संपलं. दुसरं मी ऐकलं की अजितदादा पहाटे 6 वाजता कचेरीत जायचे. KEMची मेडिसिनची OPD सकाळी 9ला चालू व्हायची आणि लोक पहाटे 6 पासून लाईन लावायचे. म्हणून मग मी पहाटे 6ला जायला लागलो. ही बातमी पसरल्यानंतर लोक पहाटे 3 पासून रांगा लावायला लागले. आपल्याकडे लोकच एवढे आहेत ना की काम करणारी माणसं संपतील पण कामं संपणार नाहीत. आणि तिसरं मी असं ऐकलं की गियाबारेचा जेव्हा क्लस्टर आला होता पुण्यामध्ये, तेव्हा मी एक व्हिडिओ टाकला होता की हे कुठून आले वगैरे ते मग बघू, पण प्लाझ्मा फेरेसिसचा 5-6 लाखाचा खर्च सरकार उचलेल असं सरकारने जाहीर केलं तर ते बेस्ट होईल. आणि 5-6 तासात तसं झालं. अजितदादांनी घोषणा केली आणि माझे काही मित्र म्हणाले तुझ्या व्हिडिओमुळे झालं. आता खरं खोटं देव जाणे, म्हणजे खरोखरच देव जाणे ना. कारण काय आता मग त्यांच्या जागी नेता कोण होणार. मग आपलं बजेट येते, T20चा वर्ल्ड कप. अरे एवढे एवढे मोठे माणसं लोक विसरून जातात. दबा के कब्र में चले गए, न दुआ न सलाम, थोडी सी देर में ये क्या हो गया जमाने को. मग सर्वसामान्यांनी काय करायचं. बेस्ट आयडिया आहे. तुम्ही गेल्यावर कोणाला फरक पडत नाही. त्याच्यामुळे तुम्ही असताना इतरांना फरक पडेल असं वागलात तर तुम्हालाही उत्तम त्यांनाही उत्तम. आणि अशा वेळेला ना मला आपल्या धर्माचा खूप आधार वाटतो. अरे जर का आत्मा अमर असेल तर दुःख कशाचं करायचं. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनम क्लेद्यन्त्योपो न शोषयति मारुतः. डॉक्टर रवी गोडसे. अजितदादांच्या आत्म्याला शांती मिळो.